इस्रायल यूएसच्या हल्ल्यामध्ये इराणी कमांडर ठार, इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू, इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर. जम्मू काश्मीरमध्ये शिया मुसलमानांचा निषेध मोर्चा, खामेनींच्या मृत्यूसह जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा पडसाद. इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू, रॉयटर्स या वृत्तसंस्थेचा दावा. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर हल्ला, तेहरानसह अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज. इराणकडूनही बचावात्मक प्रतिहल्ला, इराणचा एकाच वेळी 5 देशांवर हल्ला, सौदी अरेबिया, कतार, बहारीन, UAE आणि कुवेतवरही हल्ला. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ले, बुर्ज खलिफा जवळही इराणचे ड्रोन हल्ले, इतिहासात पहिल्यांदाच UAE वर हल्ला. इस्रायल इराण युद्धाचा विमान सेवेवर परिणाम, मुंबई विमानतळावरून मध्य पूर्वेतील देशांकडे जाणारी उड्डाणे रद्द, दिल्लीवरून तेल अवीवकडे जाणाऱ्या 410 विमान फेऱ्याही रद्द. इराणच्या राजधानीवरती अमेरिकेचा हल्ला, अमेरिका इराण युद्धामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची कैफियत समोर. अमेरिकेची युद्धनौका इराणच्या समृद्धी तटाजवळ पोहोचली, तर इराणवर घातक हल्ल्यासाठी अमेरिकेची संपूर्ण तयारी. इस्रायलने भारताचा विश्वासघात केला, असदुद्दीन ओवैसी यांनी केली टीका. अमेरिका इराण युद्धाचा भारतावर परिणाम नाही, ब्रिगेडियर हेमंत महाजनांची ठाम भूमिका. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक पुढे ढकलली, आज होणारी चेअरमन पदाची निवडणूक प्रतिक्रिया तहकूब. भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक, प्रदेशाध्यक्षांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद. प्रत्येक सदस्याला नगरमधील कला केंद्रामध्ये गोळीबार, कला केंद्राबाहेरील 12 वाहनांची तोडफोड, मध्यदोंद व्यक्तींनी क्षुल्लक कारणावरून केली होती मारहाण. नागपूरच्या काटोलमध्ये ACBला कंपनीमध्ये स्फोट, स्फोटामध्ये 15 जण जखमी झाल्याची माहिती, स्फोटानंतर मोठी आग, बचाव कार्य सुरू. मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेचं उद्घाटन मंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ, मुंबईतून कोकणामध्ये 6 तासात पोहोचता येणार.